जय गुरु. हम्म. जय गुरु. जय गुरु. अं, हा. आपलं का हा श्लोक सुरू होता ना, मला वाटतं 40वा. की जेव्हा हो. अर्जुनाला हो. भगवान सांगतात की अर्जुनाचा जो प्रश्न असतो की अं, श्री भगवानुवाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित् दुर्गतीं तात गच्छति. तर हे पार्था, त्याचा विनाश ना इथे होत ना पलीकडे होत. पलीकडे म्हणजे परलोकात होत. जिथं कुठं तो म्हणजे मृत्यू पावल्यावर जिथं कुठे तो जाईल, कुठेही असू दे, पण त्याचा विनाश तर तिथेही होत नाही. हम्म. कारण का, की त्यांनी जे स्वतःच्या कल्याणाकरता, स्वतःच्या उद्धाराकरता जो प्रयत्न केलेला आहे, कर्म केलेला आहे, त्याची हा असा जो आहे, तर तो कधी दुर्गतीला जात नाही. दुर्गती न गच्छती. कुठल्याही दुर्गतीला तो जात नाही. इथे तात या शब्दाचा अर्थ शंकराचार्यांनी छान दिलाय की तनोती, म्हणजे ताणणारा. म्हणजे जसं पुत्र हा वडिलांचा, पित्याचा विस्तार करतो, म्हणजे ते वंश ताणल्या जातं, म्हणजे विस्तार होतो त्याचा. म्हणून त्याला आणि तो पित्याचंच रूप असतो, म्हणून पुत्र पित्याला तात म्हणतो, किंवा कधी कधी पिता सुद्धा पुत्राला तात म्हणतो. आणि तसंच शिष्य हा पुत्रासारखा. आता इथं अर्जुन हा त्याचा शिष्य होतोय, बरोबर. आणि शिष्य हा पित्यासारखा, पुत्रासारखा, म्हणून तो त्याला तात असं म्हणतोय की हे तात, हे प्रिया. हम्म, हे हा कधीच त्याची जो कल्याणासाठी कर्म करतो, कल्याणप्रद कर्म करतो, त्याची कधीही दुर्गती होत नाही. कोणाची दुर्गती? तर अर्जुनाने विचारला होता प्रश्न की माणूस कोणी आधी त्याचं कर्मयोगी होता, म्हणजे कर्मातनं त्याची थोडी चित्तशुद्धी झाली, मग त्याने कर्मसन्यास घेतला आणि तो योगमार्गाला लागला, पण त्याचं मनाची एकाग्रता हवी तशी झाली नाही. हा. आणि तिथं तो, म्हणजे त्या अर्थाने तो योगभ्रष्ट झाला. मन त्याचं एकाग्र झालं नाही या अर्थाने. तर त्याचं काय होणार अर्धवट मेल्यावरती, किंवा जो बाहेर आला तो, तर मग काय होणार त्याचं? तर मग इथं कृष्ण सांगतात की त्याचं जे काय त्यांनी जी पुंजी जमवली असेल, हम्म, कल्याणकारी कर्माची, ती कधी त्याची वाया जात नाही. तर तुम्ही ते तातचं काय सांगितलं? का तात म्हटलं? एक शब्द वापरलात तुम्ही. तात तनोती. तनोती नावाचा शब्द आहे ना आपल्या संस्कृतमध्ये. हा हा हा. म्हणजे ताणणे, ताणल्या जातो म्हणजे विस्तार होतो, नाही का? तर हो म्हणजे बरं. पुत्र हा पित्याच्या वंशाचा विस्तार करतो, त्यामुळे तो तो पिता रूपच असतो, म्हणून त्याला ताणल्या गेलेला, म्हणून तात असं. म्हणून मुलगा सुद्धा वडिलांना तात म्हणतो, पिता सुद्धा पुत्राला तात म्हणतो, आणि पिता हा आपल्या म्हणजे शिष्याला सुद्धा, गुरु आपल्या शिष्याला सुद्धा तात म्हणतो कधी कधी, किंवा शिष्य सुद्धा गुरुला तात म्हणतो. कारण हे दोघेही एकमेकांशी म्हणजे ताणलेले ताणलेले म्हणजे विस्तारलेले आहेत असं. एकमेकांचे हे विस्तार आहेत, म्हणून त्या अर्थाने तात हा शब्द म्हटलं जातं. हो. थँक्यू. हम्म. ठीक आहे. आता परत मग कृष्ण एकतर त्याला आश्वासन देतात की त्याची दुर्गती तर कधीच होणार नाही. जो माणूस सन्मार्गाला लागलेला आहे, हा, योगमार्गाला, त्याची दुर्गती कधीच होणार नाही. मग आता काय, परत ते सांगतात. हम्म. कोण वाचेल 41वा श्लोक? वाचा अंजली ताई तुम्ही.
सर्दी झाली म्हणून मी वाचलं नाही, वाचते. हम्म. प्राप्य. दुसऱ्या कोणाला तरी सांगा, मला आवाज येत नाहीये. बरं बरं, ठीक आहे. शुभांगी ताई हा. म्हणत म्हणते असं. हा, म्हणा हो म्हणा, हो. हा म्हणा. म्हणू का? हो, म्हणा ना. हं. प्राप्य पुण्यकृता लोकानुषित्वा शाश्वती समाः शुचीनां श्रीमताङ्गेः योगभ्रष्टोऽभिजायते. हं. तर या म्हणजे यांची पद्धती जी आहे ती त्या अनुस्वाराचा उच्चार म न करता जसं कटाक्षाने शब्दानंतर सुद्धा तो नियम वापरून करतात. बरेच जण असं पण म्हणतात, प्राप्य पुण्यकृतां लोकान् उषित्वा शाश्वती समाः शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टो विजायते. बरोबर, दोन्ही हो पद्धतीने बरोबरच आहे. हो तर प्राप्य पुण्यकृतां लोकान् उषित्वा शाश्वतीः समाः शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टः अभिजायते. त्याचा अर्थ तसं सोपा आहे. आता असा जो योगभ्रष्ट जो आहे, योगभ्रष्ट पुरुष, तो पुण्यकृतान लोकान. पुण्यकृताम लोकान म्हणजे काय? जे असे लोक की जे लोक पुण्यवान लोकांना प्राप्त होत आहेत, हा, अशा लोकांमध्ये म्हणजे स्वर्ग वगैरे अशा लोकांमध्ये, हा, जसे मोठे राजे वगैरे म्हणजे यज्ञ करणारे वगैरे, दान धर्म यज्ञ करणारे, अशा पुण्य करणाऱ्या लोकांना असे जे करतात, तर त्यांना अशांना जो लोक असतो म्हणजे स्वर्ग वगैरे प्राप्य, अशा ठिकाणी तो जातो किंवा तो प्राप्त करतो. मग नंतर शाश्वती ही समाह. शाश्वती म्हणजे शाश्वत राहतो. इथे शाश्वत म्हणजे अगदी नित्य असं नाही, पण खूप वर्ष राहतो. हा, खूप वर्ष. शाश्वती ही समाह उषित्वा, म्हणजे खूप वर्ष तो तिथे निवास करून, उषित्वा, उष म्हणजे राहणे, उषित्वा म्हणजे तिथं राहून, शुचीनाम श्रीमताम गेहे अभिजायते. जायते म्हणजे उत्पन्न होणे, अभिजायते म्हणजे तसंच म्हणजे जन्म घेतो. तर अशा रीतीने खूप चांगल्या लोकांमध्ये वगैरे, असा पुण्यवान लोकांमध्ये तो राहतो. त्याला मुक्ती तर मिळालेली नाहीये, कारण त्याचं योगभ्रष्ट झालेला आहे. त्यामुळे त्यांनी आधीचं जे पुण्यकर्म वगैरे केलं असेल, तर त्याचं फळ म्हणून त्याला चांगल्या लोकात त्यातली सुख भोगतो. हा, कारण त्यामुळेच त्याचं मन विचलित झालं असतं ना. कोणी म्हणेल त्याला स्वर्गात का पाठवलं जातं, लगेच परत दुसरा जन्म का दिला जात नाही? त्याचं कारण असं की त्याचं जे मन विचलित झालं असतं, मन एकाग्र झालेलं नसतं, त्यामुळे त्याला ती इच्छा त्याची असते, सुप्त इच्छा ना, म्हणून ते सुख त्याला प्राप्त करून देण्यासाठी, ती इच्छा त्याची पूर्ण करण्यासाठी त्याला बरीच वर्ष स्वर्गामध्ये वगैरे तो राहण्याचं त्याला भाग्य मिळतं. आणि मग तो शुचीनाम श्रीमताम गेहे अभिजायते. शुचीनाम, शुचीनाम म्हणजे काय? शुद्ध. शुचीनाम म्हणजे शुद्ध लोकांच्या, शुद्ध आचरण असलेल्या. श्रीमताम, आता श्रीमताम त्याचा अर्थ आहे की धनसंपन्न किंवा असे शुद्ध आचरणवाले धनवान लोक. नुसतेच धनाढ्य लोक नाही, नुसत्याच श्रीमंताकडे नाही, म्हणजे पैसेवाल्या लोकांकडे नुसत्याच नाही, पण तो जो स्मगलर, गुंड वगैरे अशा लोक, पॉलिटिशियन्स अशा लोकांकडे नाही, तर शुद्ध आचरण असलेल्या श्रीमंत लोकांकडे. इनफॅक्ट श्रीमंत हा जो शब्द आहे ना, आपल्याकडे
कुठल्याही धनवानाला श्रीमंत हा शब्द वापरत नाही. हम्म. श्रीमंत म्हणजे जिथं लक्ष्मी निवास करते, म्हणजे चांगलं धन, योग्य मार्गाने जे धन आलेलं असतं त्याला श्रीमंत असं म्हणतात. श्री म्हणतात. तर अशा शुद्ध आचरणाच्या श्रीमंत लोकांकडे हं, गेहे म्हणजे गृहे, हं, अभिजायते, तिथे तो जन्म घेतो. म्हणजे जसं आपल्या कर्मसिद्धांतानुसार कुठलंही पूर्वकर्म पुढचा जन्म दोन दोन गोष्टींनी म्हणजे पुढचा जन्म दोन गोष्टींनी ठरतो. एक, त्याची शेवटची इच्छा काय. तो जेव्हा देहत्याग करतो जीव, तेव्हा त्याची शेवटची इच्छा काय. आणि दुसरं, त्याचं त्या त्या कर्मातलं त्या त्या म्हणजे जन्मातलं पुण्य क्रियमाण, की जे आता क्रियमाण नाही, आता ते पुढे गेलं, संचित झालं, संचितामध्ये जमा झालं फिक्स्ड डिपॉझिटमध्ये, आणि मग त्यातलं परत प्रारब्ध होणार पुढच्या जन्मात काही भाग त्यातला. हा, तर त्या प्रारब्धानुसार त्याला त्याचं म्हणजे चांगलं, त्याची जी पूर्वपुण्याई ज्याला आपण म्हणतो, ती पूर्वपुण्याई त्याला योग्य म्हणजे अनुकूल वातावरणात त्याचं पुढचं जे योग साधना जी आहे ती अनुकूल व्हावी, त्याला जास्त कष्ट भोगावे लागू नयेत म्हणून श्रीमंत. हा, आणि दुसरं शुद्ध आचरण, की त्याला अनुकूल, त्याच्या योगमार्गासाठी साधनेसाठी अनुकूल वातावरण असावं, अशा घरामध्ये तो जन्म घेतो. आपण म्हणतो ना बऱ्याचदा की कधी कधी हा माणूस या घरात कसा काय जन्माला आला, काहीच करत नाही. त्याचं कारण ते असतं की त्याची जी पूर्वपुण्याई असते, या पूर्वपुण्याईमुळे त्याला श्रीमंत आणि शुद्ध आचरण असलेल्या घरामध्ये त्या जीवाला जन्म प्राप्त होतो. आता पुढे काय करायचं ते त्यांनी ठरवायचंय, पण त्याला अनुकूलता दिलेली असते सगळं. समजलं? पण मग त्याला त्याच्या पूर्वपुण्याने त्याचं संचित पण चांगलं झालं होतं, त्याचा स्वर्गलोक मिळाला, तर त्याचं संचितांमधलं ते मायनस होईल का, त्याचं पुण्य पण कमी होईल का, त्याचा प्रवास जिथे सोडला होता तिथून परत सुरू होईल? प्रवास जिथं सोडला तिथून सुरू होईल त्याचा, पण त्याचं जे संचितातलं काही पुण्य आणि त्याची जी इच्छा सुख भोगण्याची, ती त्या स्वर्गात पूर्ण होते ना, म्हणून. तर मग असं ती सांगतात. संचित परत मग ते संचित परत झिरो होतं का स्वर्गात? नाही नाही नाही, संचित इतक्या लवकर म्हणजे जसं आपले फिक्स डिपॉझिट्स असतात भरपूर, म्हणजे म्हणजे भरपूर म्हणजे जसे काय असतील ते, पण कर्म इतक्या लवकर कधीच संपत नाही. नाही, संचित भरपूर असतो. हा, हो. ते जन्मोजन्मी पुरेल एवढं असतं ते, म्हणजे चांगलंही आणि वाईटही. पण पण इथे कृष्ण आश्वासन काय देत आहेत हे महत्वाचं आहे, की त्याला पुढचा जन्म जो आहे तर तो अनुकूल वातावरणात प्राप्त होतो, की जिथं त्याची साधनेला पुढच्या म्हणजे त्याची पुढची पायरी त्याला प्राप्त व्हावी लवकर चटकन, आणि ती त्यांनी कंटिन्यू करावी. हा, म्हणून तो लवकर म्हणजे त्या वातावरणात म्हणजे त्याला पुनश्च म्हणजे अगदी पहिल्यापासून शिकावं लागत नाही. अनुकूल वातावरण मिळतच त्यात, एवढं ना. पण अजून याच्या पुढचा श्लोक हा जास्त गमतीदार आहे. हा, वाचा हा 42वा श्लोक कोणी. अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरल्लोके जन्म यदीदृशम्. आता पुढचं सांगतायत, किंवा अथवा म्हणजे किंवा योगिनाम एव कुले भवति धीमता एतत् ही दुर्लभतरम लोके जन्म यत ईदृशम. किंवा अजून काय होतं
की हा असा जो योगभ्रष्ट पुरुष आहे आणि ज्याच्यामध्ये वैराग्याचा अंश जास्त आहे, वैराग्य जास्त बलवान आहे, हम्म, असा जो जीव असतो, जरी तो योगभ्रष्ट झाला तरी वैराग्य त्याचं आहे, तर तो धीमताम योगिनाम एव कुले भवती. म्हणजे तो धीमताम, आता आधी श्रीमताम होतं, इथे धीमताम म्हणजे बुद्धिमान, ज्ञानी आणि योगिनाम अशा योग्यांच्याच एव म्हणजे अशा बुद्धिमान आणि योग्यांच्याच कुळात तो जन्म घेतो, ज्याचा वैराग्य जास्त बलवत्तर आहे. आणि शंकराचार्यांनी मग त्याच्यावर स्पष्टीकरण दिलंय की बहुत करून असं जे घर असतं, असं कुल हे दरिद्री असतं. याचं कारण असं म्हणजे शंकराचार्यांनी हे दरिद्री का असतं, कारण म्हणजे श्रीमंत घरामध्ये मोह बरेच असतात, बरोबर. म्हणजे परत मग तो मोहात अडकू नये आणि तो वैराग्य बुद्धीचा आहे, मग त्याला उगीच मोहात कशाला अडकवायचं, म्हणून त्याला त्याच्या वैराग्याला अनुकूल असं वातावरण असलेल्या बुद्धिमान, ज्ञानी आणि योगी कुळामध्ये जन्म दिला जातो. आधीच्या ह्याच्यात होतं शुद्ध आचरण आणि श्रीमंत घरामध्ये, इथं त्याला बुद्धिमान, ज्ञानी आणि योग्यांच्या कुळामध्ये आणि दरिद्री कुळामध्ये. इथे दरिद्री म्हटलेलं नाहीये, पण शंकराचार्य पुन्हा पुन्हा म्हणतात की बहुतेक हे दरिद्री कुळामध्ये त्याला जन्म मिळतो. आणि तो जास्त, आता पुढे सांगताय, ईदृशम यत् एतत् जन्म लोकेही दुर्लभंतरम. आणि हा जो जन्म आहे ना, की जो असा दरिद्री पण बुद्धिमान आणि योगी कुळातला जन्म, हा दुर्लभतरम, म्हणजे आधीचा जन्म दुर्लभ असेल तर हा दुर्लभतरम, त्याच्यापेक्षाही दुर्लभतर आहे, सुपरलेटिव्ह डिग्री. दुर्लभतर आणि दुर्लभतम. तर हा आधीचा दुर्लभ झाला, कारण तोही सगळ्यांना मिळतच नाही. पण कोणी म्हणेल तो तर श्रीमंतात जन्माला येतो, पण तसं नाही. हा दरिद्री पण ज्ञानी आणि योग्यांच्या कुळामध्ये जन्म घेणं हे त्याच्याहूनही दुर्लभ आहे, असं भगवान इथं सांगतायत. कारण का, की नुसतंच शुद्ध वातावरण नाही, तर त्याला ज्ञान प्राप्तीला सुद्धा अनुकूलता असते. एक त्याच्या कुलामधले, म्हणजे ते कुल जे असतं ते योग्यांचं असतं, त्यामुळे योग्यांचे विचार, त्याचे संस्कार त्याच्यावर लहानपणापासून पडतात, बरोबर. आणि त्यामुळे त्याची प्रगती अजून ऍक्सिलरेट होते, पुढे जात. म्हणून आपल्या धर्मात जे म्हटलेलं आहे की हा कर्मसिद्धांत जो आहे ना, हा फार महत्वाचा आहे. आणि दुसऱ्या कुठल्याही धर्मामध्ये अमुक एक जीव असाच का जन्माला येतो, त्याला असंच का मिळतं, मला असं का मिळतं, बरोबर, हा परमेश्वराने अन्याय केला का, एवढी असमानता का आली, वगैरे 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 असंख्य जे प्रश्न आहेत, त्याचं सगळ्याचं परिपूर्ण उत्तर या कर्मसिद्धांतात सापडतं, की जे दुसरा कुठलाही धर्म देऊ शकत नाही. एवढंच काय, दुसरा कुठलाही धर्म मृत्यूनंतर काय होतं हे धड सांगू शकत नाही. कोणी म्हणतात कयामत होईल आणि तुमचा न्यायनिवाडा होईल, तोपर्यंत तुम्ही झोपून राहा, वगैरे वगैरे, नाही का. ख्रिश्चॅनिटी आणि मुसलमान दोन्ही धर्म बहुधा तेच सांगतात. पण आपला सनातन धर्मानुसार हा जो धर्म आहे, ही फक्त त्या साखळीतली एक कडी आहे. असंख्य जन्म जे आपले होतात त्या जन्मशृंखलेतली ही फक्त एक कडी आहे. ही नातच हे आपला सुरुवात पण आपली या जन्मापासून नाही झाली, आपल्या जन्मापासून, आणि शेवट पण आपल्या मृत्यूपासून होणार नाही. ही
अखंड परंपरा आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत आपण ज्ञानप्राप्तीने, कैवल्य ज्ञान प्राप्तीने या मुक्त होत नाही, या बंधनातून, या साखळीतून, जन्ममरण शृंखलेतून, तोपर्यंत आपला हा परंपरा प्रवास सुरूच राहतो आणि त्याची कंटिन्युइटी पण आपल्याला मिळते. जे काय बरं वाईट आपण जे प्राप्त केलं असेल ते सगळं बरं वाईट आपल्याला भोगावंही लागतं. आणि भोग हा शब्द दोन्ही अर्थाने आहे, चांगल्या पण आणि वाईट. आणि इथं अर्जुनाला जी शंका आली होती त्याचं कृष्ण छानपणे निराकरण करतात की कुठलंही कल्याणकारी जे आपलं कृत्य असेल, निष्काम कल्याणकारी कृत्य, ते कधी फुकट जात नाही. त्याला त्याच्या वृत्तीनुसार एकतर शुचिनाम श्रीमताम गेहे किंवा धी योगिनाम एव कुले भवती धीमताम, म्हणजे बुद्धिमान लोकांच्या धीमताम आणि योगिनाम अशा कुलामध्ये जन्म प्राप्त होतो. थोडक्यात त्याची पुढची प्रगती ही मागच्या पानावरून पुढे लगेच सुरू होते. असं समजलं? किती छान आश्वासन दिलंय परमेश्वराने, नाही का? त्यामुळे सर, हा आता मला नेमका श्लोक आठवत नाही येतो, पण हा गीतेतच एका श्लोकामध्ये भगवंतांनी असंही सांगितलंय की तुम्ही कितीही पाप केलीत आणि त्या पापांचा तुम्हाला पश्चाताप झाला आणि शेवटच्या क्षणी प्राण सोडताना तुमच्या मुखात माझं नाव आलं तरीही तुमचा उद्धार होतो. आत्ता मला एक्झॅक्ट श्लोक आठवत नाहीये, पण ते मिनिंग चांगलं आठवतंय. तर यात कसं आहे सांगू का? तुम्ही म्हणता ते म्हणजे बरोबरच आहे, कारण साक्षात ते भगवंतांचंच वचन आहे. हा, त्यामुळे थोडे मागे त्या कुठेतरी, पण आता हो, आठवत नाहीये नाही नाही, मला. बरोबर आहे ते, बरोबर ते आहेच ते. आणि ती आपण अजामिळाची जी गोष्ट आहे ना, की शेवटी अगदी अत्यंत दुष्ट माणूस तो, पण शेवटी त्यांनी मुलाचं नाव कोणीतरी सांगितलं म्हणून नारायण ठेवलं होतं. आणि मग त्यांनी मरताना आणि तो नारायण एक एकाचा बदमाश होता त्याचा मुलगा. हा, आणि तो लवकर येईना, हा मृत्यूशय्येवर टेकला तरी. आणि मग तो हा आपला नारायणा नारायणा म्हणून हाक मारत होता. आणि मग ते विष्णुदूत आले आणि त्यांनी यमदूतांना रोखलं, अशी ती कथा आहे थोडीशी. म्हणजे पण तसंच जवळपास तसंच कृष्ण इथं सांगतायत की शेवटी जे आपलं स्मरण असतं, बरोबर, शेवटी भगवंताचं जर स्मरण असेल तर ते वाया जात नाही. ते मी तुम्हाला आधी सांगितलं ना की मृत्यूच्या वेळेस जी इच्छा असते ती हो, पूर्ण होते. आता या दोन्ही अर्थाने खरं आहे. कसं? एक उदाहरण तुम्ही जसं दिलं की पापी माणूस शेवटी त्याला कृष्ण स्मरण झालं जाताना, हा, मरताना, तर त्याला त्या कृष्ण नामाच्या प्रभावाने त्याला आता इथं उद्धार होतो हा जो शब्द आहे ना, हा बऱ्याचदा मी तुझा उद्धार करीन वगैरे वगैरे असं जे म्हटलेलं आहे ना, ते ज्याला आपण आश्वासन देतो ना त्या अर्थाने लक्षात घ्यायचंय. म्हणजे कसं, जसं आपण एखाद्या मुलाला सांगतो की तू 4थीतली स्कॉलरशिपची परीक्षा उत्तीर्ण कर, बस सगळं तुला छान होईल. मग तो पास करतो, शाळेत जातो. मग पुढे आपण त्याला सांगतो 7वीची स्कॉलरशिप कर, नाही का? ते झालं की तुझं झालं, ते ध्येय आता अल्टिमेट आहे तुझं. मग त्याला सांगतो 10वी कर, 10वीत मेरिटमध्ये आला की सगळं बेस्ट, काही प्रॉब्लेम नाही. मग त्याला सांगतो 12वीत ऍडमिशन आहे बा. आता तसं 12वी नसते, आता नवीन नवीन स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यानंतर. पण हा जो उद्धार आहे ना, याला क्रमोद्धार असं नाव शंकराचार्यांनी म्हटलंय. क्रमाने उद्धार, लगेच त्याला चुटकी वाजली आणि झाला, मुक्त झाला असं नाही. कृष्णाने आणि हे कन्फ्युजन होऊ नये लोकांचं म्हणून कृष्णाने आधीच सांगितलेलं आहे, ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानात एव, एव म्हणजे कैवल्य प्राप्ती जी आहे फक्त ज्ञानानेच प्राप्ती होणार. हा, उद्धार म्हणजे काय? हेच
की तुला अनुकूल वातावरण होईल की जिथनं तू पुढची तुझी कल्याणकारी वाटचाल आहे तू सुरू करू शकशील, या अर्थानं. समजलं? हा, त्यामुळे इतकं अगदी आपण म्हणजे एवढं सगळं म्हणजे एवढी जर सोपी असती मुक्ती, नाही का? कारण साक्षात कृष्णच सांगतायत की सांख्य मार्ग किती दुस्तर आहे आणि किती कठीण आहे वगैरे वगैरे. आता आपण कर्मयोग किंवा ध्याननिष्ठा किंवा ध्यानयोग बघतोय, हा एवढा कठीण आहे, नाही का? आपल्याला 2 सेकंद जमत नाही. ते एवढं फक्त अगदी नाम. आणि दुसरी एक गंमत याच्यामध्ये की शेवटी परमेश्वराचं स्मरण, नाम तर आहेच, पण नामापेक्षाही स्मरण, अनुसंधान आपण शेवटच्या क्षणी येण्यासाठी आपल्याला म्हणतात तेवढं सोपं नाहीये. कारण जर डोक्यामध्ये जर बाकी सगळा कचरा भरलेला असेल आपल्या, तर काय विषाद आहे ते नाव, ते नेमकं परमेश्वरालाच आपण आठवू त्याची, नाही का? आधीपासून तयारी करावी लागते सर, एवढं सोपं नाहीच आहे काही. तेच ना. म्हणजे ती तयारी जर असेल तर सतत पटकन येईल. हा म्हणजे हो म्हणजे एक मी गंमत सांगतो. ही गोष्ट आहे, गमतीदार गोष्ट आहे ती. एक गोष्ट खरी पण आहे. हा, जडभरत नावाची एक गोष्ट आहे पुराणांमध्ये. हा, जडभरताची जडभरत. गोष्ट. हो, हो. हा, त्याला विचारा म्हणजे तो भागवतात अगदी हा सांगितली होती ना मागे भागवतात आहे, भागवतात. भागवतात आहे. हा, मला नाही तर माहिती. नाही का? हा, तर ती म्हणजे तो ऋषी जो होता, अत्यंत पूर्ण ज्ञानी ऋषी, अगदी सगळं छान, पण अगदी शेवटी त्याच्या म्हणजे आता तो जवळपास तो मुक्तच होणार अशी परिस्थिती, विधेय मुक्ती ज्याला म्हणतो आपण. पण शेवटी त्यांनी बघितलं की एक मृगी म्हणजे हरिणी एका जीवाला जन्म देत होती आणि त्याला ते कळवळलं ते बघून आणि त्यात त्यांचा मृत्यू पण झाला. पण डोक्यात शेवटी सगळं काही होऊन शेवटी त्याच्या डोक्यात ते घुसलं आणि मग त्याचा पुढचा जन्म हरणाचा झाला. हो, असं. आठवलं हा, मला. आठवलं ना? हं. अजून एक गमतीदार गोष्ट आहे की एक योगी होता आणि अगदी सगळं छान, सगळं ज्ञानी वगैरे सगळं, त्याची पण अशीच अवस्था. अगदी शेवटी तो पडल्या 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 ते प्राण जाणार तेवढ्यात त्याला समोरच्या झाडावर एक सुंदर आंबा दिसला. आणि आंब्याचा विचार करत करत तो गेला. आंबा. हं. मग आता म्हणजे त्याचं मरण हे आंबामय झालं पूर्ण. मग आता त्याचं बाकी तर सगळं झालं होतं, पण मग त्याचा पुढचा जन्म त्याला तो आंब्यातला जो किडा असतो ना, आंब्यामध्ये कीड लागल्यावर कसं असतं, हा, तर त्याचा आला त्याला. हा, कारण त्याचा शेवटची ती इच्छा तीच होती की मला आंब्यातच राहायचंय. असं. मग तो किडा योनी संपल्यावरती मग तो मुक्त झाला. म्हणजे ही तशी खरी असेल नसेल किंवा काय, पण म्हणजे याच्या दृष्टीने आपल्या बोधाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. त्यामुळे एवढं सोपं नाहीये शेवटचं नाव, भगवंताचं नाव अगदी शेवटी तोंडात येणं किंवा त्याची स्मृती अगदी शेवटी आहे, नाही का? असं. खरंय. त्यासाठी दिवस रात्र त्याचं स्मरण केलं तरच ते नाव येणार. हा. पण एक आहे मात्र, म्हणजे त्यामुळे त्या भ्रमात आपण राहण्यात काही अर्थ नाही की ठीक आहे बाकी बघू आपण शेवटी आठवण करू त्याची असं. आणि दोन्ही गोष्टी आहेत. त्या शेवटी आठवणीने की लगेच तुम्हाला मोक्षाचं तिकीट मिळालं असं तर नाहीच नाही. कारण शेवटी मोक्षाची वाटचाल ही कर्मयोग, ज्ञाननिष्ठ आणि ब्राह्मी स्थिती यानेच जाणार आहे. बरोबर? आणि त्याला काही पर्यायच नाही. हं. आणि उद्धार म्हणजे तो आपला म्हणजे जसं मी म्हटलं की शेवटी जी इच्छा असते त्यानुसार त्याला तो पुढच्या जन्माची वाटचाल त्याची सोपी होणार, एवढं नक्की. अनुकूल वातावरण प्राप्त होणार, एवढं नक्की. असं. प्रकाशजींना काहीतरी पुण्याचा बोलायचं होतं. श्लोक पण खूप. मी बोलू का? हा, बोला बोला. मला एवढंच म्हणायचं होतं की प्रलय झाल्यानंतर हा, सर्व जीव व्यक्त स्वरूपात जातात. म्हणजे हो. तेव्हा पापी किंवा पुण्य काही तुमची कर्म असतील त्याप्रमाणे परलोक मिळत नाही. हम्म. मग नक्की काय होतं? बरोबर, छान प्रश्न. तर असं म्हटलं जातं जेव्हा पूर्ण ही 28 महायुग वगैरे सगळे होऊन जेव्हा मोठा प्रलय होतो
तेव्हा सुद्धा जीव जे असतात ना, जीव वासना बुद्धीनी ते परमेश्वरामध्ये मर्ज होतात, घनीभूत. त्याला संज्ञा आहे घनीभूत ना. आणि जसं गवताचं बी असतं ना, की जसं पूर्ण पावसाळ्यात फुलतं वगैरे वगैरे कुठेतरी भरकटतं आणि मग उन्हाळ्यात ते अगदी शुष्क पडून राहतं, पण जसा पाऊस येतो तसं ते परत धुमारे फुटतात त्याला, नाही का, बरोबर. गवताच्या बियाला. तर तसंच हो. जेव्हा परमेश्वर जेव्हा पुन्हा त्याची लीला, असे जे जीव आहेत की ज्यांच्या वासना पूर्ण झालेल्या नाहीत, असे जीव पुन्हा त्यांच्या त्यांच्या वासनेनुसार पुन्हा जन्म घेतात. अच्छा, हा ओके. हा हे स्पष्ट आहे. त्यांनी परमेश्वरांनी सांगितलेलं आहे की त्यांना काही झालं बाबा, आता सगळं आता राईट ऑफ करूया तुमचं सगळं लोन, असं होत नाही कधी. असं. ठीक आहे, ओके. हा. ना दीपाली विचार. नाही, मला असं म्हणायचं होतं की पाप पुण्याचा हिशोब जो आहे ना, तो मला वाटतं अल्टिमेट हे आहे. कारण असे आपण किती लोक आपल्याला माहिती आहेत की जे खूप पाप करतात आणि मग तिरुपतीला जाऊन इतके लाख रुपये दिले किंवा शिर्डीला जाऊन इतकं दान धर्म केला, कुठेतरी कुणाला तरी मदत केली, हे केली देवाच्या नावाने. सो तो धो काय म्हणतात त्याला, ढोंगीपणा न वाढण्याकरता मला वाटतं की हा जो हे आहे की अल्टिमेट तुमचं त्याच्यावरतीच आहे की पाप किती करता, पुण्य किती करता, याचा हिशोब आणि याच्यावरती पुढचं हा मेसेज वुड जास्त हेल्पफुल असं मला वाटतं. शेवटी काय ना, सगळ्या जगात म्हणजे आपला जो सनातन धर्म आहे याचं एक विशेष आहे की तो असं मानतो की विविधता, प्रचंड विविधता आहे सगळ्या जीवांमध्ये. कोणी दोन जीव सारखे नसतात, बरोबर. प्रत्येकाच्या वासना वेगवेगळ्या असतात. आणि परमेश्वराचा सत्य संकल्प असतो की जेव्हा जेव्हा जीवाला आपल्या उद्धाराची इच्छा होते काय कुठल्याही प्रमाणात, तेव्हा तो त्याला हात देतो. मग आधी अत्यंत पापी का जीव असेना, अत्यंत दुष्ट का असेना, जर त्याला थोडासा इच्छा झाली आपल्या उद्धाराची, तर तो त्याला काही ना काही मार्ग दाखवतो. पण त्याच्या दृष्टीने सगळे, जसं आपण म्हणतो की आईला सगळी मुलं सारखी असतात, तसं परमेश्वराला सुद्धा सगळी त्याचीच संतान आहेत शेवटी. म्हणजे त्याला त्याला कोणाचा उद्धार करायचा नाहीये, कोणाविषयी त्याच्या मनात राग असं नाहीच आहे. तो फक्त वाट बघत असतो की तुम्हाला इच्छा कधी होईल असं. नाही, बरोबर आहे. पण आता एखाद्या आईला जर का 4-5 मुलं आहेत, त्यातलं एखादं सात्विक असेल तर त्याचा मार्ग कदाचित सुकर असेल. पण एखादं जर का खूप हे केलेलं असेल तर त्याला कदाचित खूप म्हणजे अप्स अँड डाऊन्स येतील किंवा थोडासा कठीण काळ असेल त्याला मोक्ष मिळण्याकरता वगैरे, असं पण होऊ शकतं ना. हो. आणि अगदी दुष्ट जरी मुलगा असला या केसमध्ये, समजा चौथा मुलगा एकदम दुष्ट आहे, तरी ती इनफॅक्ट त्याची जास्त काळजी करते कधी कधी त्याचा म्हणजे हेताळणी बरोबर किंवा आहे. दुराव. कारण तिला उलट जास्त करेक्ट. वाटत असते त्याची काळजी की हा कधी यातनं बाहेर येईल, असं नाही का. हो, कारण हा बाहेर नाही आला तर अजून 4 लोकांचं वाईट होईल, त्यामुळे हा त्याची काळजी पण तर ते म्हणजे घ्यायलाच आईला लागेल. ऐकूया दुसऱ्यांची काळजी नसेल, पण निदान हा हा यातनं कधी करेक्ट. बाबा एकदाचा हा बाहेर येऊ दे बाबा, असं म्हणते ती, नाही का. बरोबर. तो बाकी तर लोक बरोबर. मार्गाला लागलेत, बाकी मुलं, असं म्हणते ती, नाही का तसं. हा. करेक्ट. म्हणजे हा. तर त्यामुळे आपण असा विचार करून काही अर्थ नाही त्याला की एवढा दुष्ट आहे मग तो ढोंगी आहे वगैरे, निदान म्हणजे. आणि हा, आता त्या परमेश्वराचं त्याच्या मागचं लॉजिक काय, की अगदी दुष्ट, अगदी खुनी जरी मनुष्य असेल, तो एखाद्या शिर्डी तिरुपतीला जाऊन काहीतरी करेल. त्याच्या मागचं लॉजिक हेच असतं की परमेश्वर तो काहीतरी दानधर्म करतो. का करतो? कारण त्याला त्याची आधी प्रचिती आली असते की मी ना तिरुपतीला गेलो होतो, मी काहीतरी देवाला मागणं मागितलं आणि देवाने माझं दिलं, बरोबर. म्हणून तो पुन्हा जातो, पुन्हा जातो, ना अजून करतो काहीतरी. 1 किलो सोन्याचा मुकुट देतो, काय जसं काय म्हणजे, नाही का. आता ते सोनं पण त्याच्या मनाने तो बरोबर करतो किंवा ठीक आहे, मी तिकडे वाईट केलं असेल पण त्याची भरपाई मी इकडे करतोय, असं त्याचं लॉजिक असतं. ते बरोबर की नाही हे आपण नाही ठरवू शकत,
ओके. आणि पण तो ते करतो म्हणजे कुठेतरी त्याचं एक जी चिंगारी असते चांगलं वागणुकीची ही त्याच्या मनात ती जिवंत असते. आणि जेव्हा त्याच्याशी श्रद्धा वाढत जाते तेव्हा तो हळूहळू या जन्मात नाही पुढच्या जन्मात कधी कधी त्यातनं बाहेर येतो. पण परमेश्वर जर निष्ठुर राहिला त्याच्याविषयी तर तो कधीच बाहेर येणार नाही. त्यामुळे परमेश्वर त्याला सुद्धा त्यांनी जे काय तो सत्कर्म करेल हा त्या सत्कर्माचं फळ म्हणा तो त्याला देतोच. इनफॅक्ट तो अजून देतो कारण त्यातनं तो लवकर बाहेर येईल म्हणून असं. नाही, निष्ठुर असं मला म्हणायचं नव्हतं, पण मला हा असं म्हणायचं होतं की परमेश्वराने हात दिला हा तरी केलेल्या पापांचा हिशोब तर पुढे द्यायलाच लागणार, असं माझा पॉइंट होता की येस मार्ग दिसणार, पण तो मार्ग कदाचित खडतर असू शकेल जर का आधीचा आपला बॅलन्स वाईट हो असेल तर. अगदी हो ते बरोबर. आता पूर्वीचं वाईपआउट करावंच लागतं. पण पण आता याच्यामध्ये ना एक दोन दोन अजून एक गंमत म्हणजे थोडस विषयांतर होईल पण मी सांगतो. सी इथं जे आधीच्या श्लोकात म्हटलेलं ना गीतेमध्ये की ज्ञानाग्नी त्याच्यामध्ये सगळी कर्म भस्मसात होतात. हा पण कृष्णानेच सांगितलेला आहे. म्हणजे काय की जर पूर्ण शरणता पूर्ण समर्पण असा जो जर योग सिद्ध झाला आणि ज्ञानप्राप्ती झाली तर मग त्या संचितामध्ये किती का पापराशी असे ना प्रारब्ध भोगावं लागतं या जन्मातलं. पण ते संचितातले किती पापांच्या राशी डोंगर का असे ना त्या भस्म होऊन जातात. मग तिथे ते सगळंच राईट ऑफ होतं मात्र प्रारब्धचं नाही होणार. पण संचितातलं ज्या क्षणी अद्वैत ज्ञानाची अनुभूती होईल त्या क्षणी त्या ज्ञानराशी त्या पापराशींचं भस्मसात होतात. जसं म्हणून म्हटलेलं जातं की ज्या क्षणी ब्रह्मज्ञान आत्मज्ञान प्राप्त होतं त्या क्षणी तो जीव प्रारब्ध असल्यामुळे त्या देहाचे भोग भोगतो कारण ते तर भोगणंच आहे. पण त्याचं त्या ज्ञानप्राप्ती आत्मज्ञान प्राप्तीनंतर त्याचे जे पुढची जी काय कर्म असतील त्याचं त्याला तो तो निष्काम असल्यामुळे त्याची वासना नसल्यामुळे त्या कर्माचा त्याला भोग लागत नाही. बरोबर एक. आणि दुसरं त्याची जी संचित ही म्हणजे ज्याला आपण आधी फिक्स्ड डिपॉझिट म्हटलं होतं ना की जी पुढच्या कुठल्या तरी जन्मांमध्ये मॅच्युअर झाली असती कदाचित पण ती त्याला पुढचा जन्म असल्यामुळे ती भस्मसात होतं. हे मोठं आश्वासन आहे परमेश्वराचं. त्यामुळे आपण अगदीच म्हणजे आणि हे या आश्वासनामुळेच आणि हे आश्वासन एवढं मोठं आहे की त्यामुळे आपण उपासना ज्ञानप्राप्ती कर्मयोग हे करायला उद्युक्त होण्याला आपल्याला धाडस निर्माण होतो. नाहीतर सगळेच जण निराश होतील बाबा मी किती वाईट केलेलं आहे. प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे आपण किती वाईट केलेलं आहे या जन्मात. मागच्या जन्माचं तर सोडूनच दे आधीच्या जन्मांचं. हो आणि प्रायश्चित्त हा पण एक हे केलेला आहे ना त्याच्यासाठी की हो, प्रायश्चित्त तुम्ही जर प्रायश्चित्त का आहेच केलं ना. तुमचं एका प्रायश्चित्त पण श्लोकामध्ये आहेच तेच आहे पण पापी लोकांना त्याचं प्रायश्चित्त वाटलं म्हणजे नाही इव्हन आपण केलेल्याचं प्रायश्चित्त फळ नव्हे तर जसं नाही नॉट जस्ट प्रायश्चित्त पण आपलं जो लौकिक व्यवहारातली जी शिक्षा असते ना समजा एखाद्याने चोरी केली आणि त्याला 2 वर्ष शिक्षा झाली म्हणा काय किंवा पूर्वी जसे हात तोडायचे त्या शिक्षेमुळे त्याचा मग तो पाप त्याचा हिशोब संपतो तिथंच. ते पण म्हटलेलं आहे असं. म्हणजे त्या शिक्षेमागचंही तत्व याच आहे की तू शिक्षा बरोबर. घेतली ना आता ते इव्हन ते म्हणजे इथल्या व्यवहारातल्या न्यायाधीशाने जरी त्याला जर शिक्षा दिली तर ते पाप त्याचं झालं आता कॅन्सल. पण त्यांनी भोगले ना त्याचे भोग असं. बरोबर. आणि माफी मागितल्यामुळे नुसतं माफी नाही माफीचा तो भोग म्हणजे त्याचं जे त्याचा जो हे जो आहे म्हणजे यातना म्हणजे त्या शिक्षा ज्याला आपण म्हणतो दंड तो दंड झाल्यामुळे त्याला त्याचं ते म्हणजे त्याचं कॉम्पेन्सेट होतं दंडाने. जसं आपण तिकीट काढलं नाही आपण 1000 रुपये दिले विना तिकीट प्रवासाचे तर मग तो आपल्याला माफ होतो ना कारण आपण दंड भरला असं नाही का? असं बरोबर. हा म्हणजे हे पण मजेशीर आहे मोठे तरीच तर हा मनात अशी शंका येऊ शकते की अरे ही पापी माणसं एवढी पाप करतात आणि तरी शेवटी त्याच मार्गाला जातात की मग पुण्यवान लोकांनी पुण्यच का करत राहायचं लोकांचं चांगलंच का करत राहायचं अशी शंका मनात येऊ शकते ना सर. पण म्हणूनच गीतेमध्ये कुठेही
दुसऱ्या